तुम्हाला माहीत आहे का मंडळी, आज आपण 1 कप दूध वापरून खूप सारा पेढा कसा बनवायचा हे शिकणार आहोत. आणि त्याच्यासोबत आपण पेढ्यामध्ये तिरंगा कसा तयार करायचा हेही पाहणार आहोत. तर रेसिपी खूप सोपी आहे, नक्की ट्राय करा. तर त्यासाठी काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये 1 चमच तूप घालायचं. तूप घातल्याने पेढा स्मूथ होतो, त्याच्यामुळे तूप नक्की घाला. 1 कप दुधाला मी 2 कप मिल्क पावडर घातलं. छान मंद आचेवर त्याला मिक्स करत राहायचं आहे. छान मिक्स झालं की 2 कपाला मी 1 कप साखर घातली, तेही छान मिक्स करून घेतलं. 2-3 मिनटं मी छान मिक्स करून घेतलं आणि पॅन खाली घेऊन थंड करायला ठेवला. छान आपण आता बॅटर 2-1 मिनटं थंड करायला ठेवलं. नंतर 4 भाग केले. 4 भागाचे एका भागाचे आणखीन 3 भाग केले. 3 भागामध्ये मी कलर ॲड केला. एकामध्ये ग्रीन केला आणि एकामध्ये ऑरेंज कलर केला. आता हाताच्या सहाय्याने कलर एक होण्यासाठी छान एकजीव करून घ्यायचं आहे पेढ्याचं बॅटर. दोन्ही कलर छान बॅटर मी एक करून घेतले. हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हाताच्या सहाय्याने थोडंसं आपण पुरी टाईप आपला बॅटर करायचं. त्यामध्ये ग्रीन कलर आधी घालायचा. छान गोल झाला की आपण आता ऑरेंज कलर सेम त्याच पद्धतीने करणार आहोत. छोटी पोळी करायची, त्यामध्ये दुसरं पांढरा आणि ग्रीनचा बॅटर आपण त्यामध्ये घातला. छान हलक्या हाताने त्याला गोल गोल करून घ्यायचं. आता लागलं असं तुम्ही या टेजला गोलही करू शकता, पण मी थोडंसं असा या प्रकारचं करून घ्यायचं आहे. आता याच्या मधोमध कट केला. किती छान आपला तिरंगा तयार आहे. आता बारीक बारीक कट करून घ्या. शेवटचा भाग थोडा पांढरा राहिलेला आहे, त्यासाठी आपण आणखीन एक छान शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत. हे 2 भाग घेतले. थोडासा ग्रीन कलर होता माझ्याकडं पेढ्याचा, तो मधोमध घातला. त्याला छान एकजीव करून घेतलं. गोल करून त्याची एक आपण छोटी लाटी तयार करून घेतली गोल गोल. आता आपण याला गोल केल्यानंतर याची 4 भाग करायचे. म्हणजे आपल्याला 2 प्रकारचा पेढाही झाला आणि आपले तिरंगाही खूप छान झाला होता. आता आपण पेढ्याचे 4 भाग करणार आहोत. हेही खूप छान दिसत होता बरं का. जर तुम्हाला रेसिपी आवडली, आता आपण वेगळा जो राहिला होता ना पेढ्याचा भाग, त्याचे मी फक्त व्हाईट कलरचाच पेढे करून घेतले. मुलांना कलरचे नको म्हणून मी साधेही काही बनवलेले आहेत. तर फक्त 1 कप दुधापासून एवढे सारे पेढे झाले आणि त्यात म्हणजे मुलांच्या हेल्थसाठी आपण वेगळा पेढा केलेलाच आहे. सेम बॅटर आहे, त्याच बॅटरपासून तिरंगा केला आणि त्याच बॅटरपासून हा पांढऱ्या कलरचा छान दुधाचा पेढा तयार आहे. माझ्या मुलीला पांढरा कलरचा पेढा आवडतो आणि हा तिरंगा पेढा मी तिच्या टिफिनसाठी केलेला आहे. तिला शाळेमध्ये द्यायचा होता 3 कलरचं, त्यासाठी हा पेढा आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि बनवून नक्कीच पहा.